महादेवाच्या हातामध्ये हा जो डमरू आहे तो केवळ एखादं वाद्य नाही, तर त्या डमरूमध्ये पूर्ण ब्रह्मांडाचं गूढ लपलेलं आहे. एक आध्यात्मिक खोल संकेत हा डमरू आपल्याला देतो. तो संकेत नेमकं काय आहे, कशा पद्धतीने तो डमरू आपल्या आध्यात्मिक जीवनाशी जोडलेला आहे, ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ सुरू करतो. ओम नमः शिवाय. तर आता हा माझ्या हातामध्ये जो डमरू आहे असा मी उभा पकडला आहे. तर हा डमरू नेमकं काय दर्शवतो, तर ह्या डमरूमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने हे दोन भाग आहे. हा जो वरचा भाग आहे हा वरच्या दिशेने वरती असा रुंद होत आहे आणि हा खालच्या दिशेने असा निमुळता होत या मध्यापर्यंत असा पूर्णपणे निमुळता होत आहे. त्यानंतर हा जो खालचा भाग आहे हा परत एकदा असा रुंद होत चालला आहे. म्हणजेच काय, तर हा जो डमरू आहे हा या ब्रह्मांडाची अवस्था दर्शवतो. आपला जो ब्रह्मांड आहे, जी सृष्टी आहे, त्या सृष्टीमधलं जे आपलं जीवनमान आहे ते कंटिन्युअसली ते सतत चेंज होत आहे, ते सतत बदलत आहे. ज्याप्रमाणे हा डमरू वरतून या मध्यापर्यंत येईपर्यंत असा निमुळता होत चालला आहे, अरुंद होत चालला आहे, त्याचप्रमाणे आपलं जे जीवन आहे, या सृष्टीमधलं जे जीवन आहे, या ब्रह्मांडामधलं जे जीवन आहे ते घटित होत या मध्यापर्यंत येईपर्यंत पूर्णपणे संपुष्टात येत आहे. मग हे जीवन इथं संपून जातं का, तर नाही. हा खालचा भाग दर्शवतो की हे जे संपलेलं जीवन आहे हे पुन्हा एकदा सुरू होतं आणि पुन्हा एकदा असं हा डमरू रुंद होत चालला आहे. म्हणजेच जे संपलेलं जीवन आहे ते पुन्हा एकदा दुसऱ्या जीवनात परावर्तित होत आहे, पुन्हा एकदा जीवन सुरू होत आहे. म्हणजेच काय, तर आपल्या जीवनामध्ये जन्म होतो, परत मृत्यू होतो, परत जन्म होतो, परत मृत्यू होतो, परत जन्म होतो. तर जन्म मृत्यू ही एक सायक्लिक ऑपरेशन आहे, एक सायक्लिक प्रक्रिया आहे आणि हेच दर्शवतो हा डमरू. म्हणजे ही जी निरंतर चालणारी जी प्रक्रिया आहे ब्रह्मांडामधली, या ब्रह्मांडाची जी निरंतर सतत बदलणारी जी अवस्था आहे ती दर्शवतो हा डमरू. जर या डमरूला मी असं आडवं केलं तर तुम्ही बघू शकता हा डमरू मॅथमॅटिकमध्ये जो इन्फिनिटीचा जो सिम्बॉल आहे, इन्फिनिटी म्हणजेच काय, तर अनंताला दर्शवतो इन्फिनिटी. अगदी त्या इन्फिनिटी प्रमाणे हा डमरू तुम्हाला दिसेल. कारण काय, तर हा डमरू दर्शवतोय की हे जे जीवन आहे, हे जे ब्रह्मांड आहे, हे जे विश्व आहे, ही जी सृष्टी आहे ती अनंत आहे, की ज्याचा अंतच होत नाही. आणि आज आधुनिक विज्ञानाने देखील याचा पाठपुरावा केला आहे की हा जो कॉस्मॉस हा युनिवर्स आहे हा सतत परावर्तित होत आहे, हा सतत एक्सपांड होत आहे, हा सतत वाढत चाललेला आहे या डमरूप्रमाणे. तर ही जी कंटिन्युअस प्रोसेस आहे, निरंतर अवस्था आहे या सृष्टीची, ह्या ब्रह्मांडाची, ती दर्शवतो हा डमरू. तर थोडक्यात काय, हा डमरू हा आपलं जीवन मरण हे समान आहे. हे जीवन मरण ही सतत निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हे ब्रह्मांड जे आहे ते अनंत आहे. या सगळ्या गोष्टी दर्शवतो हा डमरू. ही जी निरंतर अवस्था आहे या सृष्टीची, या जीवनाची, हे दर्शवण्यासाठी या डमरूचाच वापर का केला गेला, या वाद्याचाच वापर का केला गेला, कारण यातून एक ध्वनी निर्माण होत आहे आणि ह्या पूर्ण ब्रह्मांडाची जी निर्मिती आहे ती सुद्धा ध्वनी, साऊंड, नादापासून झाली आहे. आता यावर आपण डिटेलमध्ये एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे कव्हर करू आपण. परंतु इतकंच लक्षात घ्या की हे पूर्ण जे ब्रह्मांड आहे हे एका साऊंड पासून, व्हायब्रेशन्स पासून, कंपनापासून निर्मित होत आहे आणि त्यामुळे याला डमरू पासून दर्शवलेलं आहे. तर हा डमरू म्हणजेच ब्रह्मांड, हा डमरू म्हणजेच ही सृष्टी, हे जीवनक्रम जे सतत बदलत आहे. तर ही जी बदलणारी अवस्था आहे, जन्म मृत्यू जन्म, याला साक्षी भावाने कोण बघत आहे, तर या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की महादेव स्वतः या डमरूला बघत आहे हातामध्ये पकडून. म्हणजेच काय, तर ह्या ब्रह्मांड म्हणजेच हा डमरू, म्हणजेच हा ब्रह्मांड सृष्टीचं जे चक्र आहे त्याच्या पलीकडे जो कोणी आहे, महादेव आहे, जे तत्व आहे ते मात्र स्थिर आहे. ते स्थिर होऊन या बदलणाऱ्या अवस्थेला बघत आहे. तर याला तुम्ही तुमच्या जीवनाशी कनेक्ट करू शकता. तुम्ही जर तुमच्या बाल अवस्था, तरुण अवस्था, म्हातार अवस्था या सगळ्या अवस्थांना जर तुम्ही स्मरण केलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्ही बाल अवस्थेत होते त्यावेळेस तुमचं शरीर एकदम छोटं होतं, तुमचे हात पाय वगैरे जे शरीर होतं ते एकदम छोटं होतं, ते पूर्णपणे वेगळं होतं. त्यानंतर काही वर्षानंतर तुम्ही तरुण अवस्थेत गेले त्यावेळेस तुमचं शरीर हे पूर्णपणे बदललं आणि त्यानंतर काही वर्षानंतर तुम्ही परत म्हातारा अवस्थेत गेले त्यावेळेस तुमचं शरीर पूर्णपणे बदललं. तर हे जे तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचे विचार, तुमची बुद्धी हे मात्र बदलत जात आहे. बाल अवस्थेतून तरुण अवस्थेत येईपर्यंत तुमचे विचार, तुमची बुद्धी आणि तुमचं शरीर हे पूर्णपणे बदलून गेलं.
तरुण अवस्थेतून म्हातारा अवस्थेपर्यंत येईपर्यंत देखील तुमचं शरीर हे पूर्णपणे बदलून गेलं. परंतु हा जो बदल आहे तो बघणारा जो आहे तो मात्र एकच आहे. जर तुम्ही तुमचे डोळे बंद करून तुमची बालावस्था जर आठवली तर तुम्हाला लक्षात येईल की तो जो कोणी होता, जो बालावस्थेतला जो तुम्ही होता, तो पूर्णपणे वेगळा आहे, जो आत्ता नाहीये. परंतु तरी सुद्धा तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे की ते तुम्हीच होतात. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की तुमच्या आत तुम्हाला पूर्णपणे शाश्वत माहीत आहे, पूर्णपणे खात्रीशीर माहीत आहे की जे तुम्ही स्मरण करत आहात, जो तुम्ही होता बालावस्थेत, तोच तुम्ही होता आणि आजही तोच तुम्ही आहे आणि म्हातार वयातही तोच तुम्ही असणार आहे. तर ही जी खात्री ही कशामुळे आहे? कारण तुमच्या आत जे चैतन्य आहे, तुमच्या आत जे शिव आहे, तुमच्या आत, त्याला तुम्ही काही म्हणा, शिव म्हणा, चैतन्य म्हणा, चेतना म्हणा, आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, अनादि अनंत जे स्वरूप तुमच्या आत आहे, जी जागृत अवस्था आहे, ते मात्र शाश्वत आहे. ते कधीच बदलत नाही. बदल कशामध्ये होत आहे? या नश्वर शरीरामध्ये, या मनामध्ये, या विचारांमध्ये, बुद्धीमध्ये जे नश्वर आहे. आणि हे जो बदल आहे ते दाखवतो हा डमरू. आणि त्याला जे हातात घेऊन जो साक्षी भावाने जर तुम्ही त्याच्याकडे बघत आहात, तो शिव म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो शिव म्हणजे तुम्हीच आहात. तुमच्यामधलं ते चैतन्य आहे. तर आज आपण ह्या डमरूचं महत्त्व समजून घेतलं. अशाच पद्धतीने आपण शंकराच्या, महादेवाच्या हातामध्ये जे त्रिशूळ आहे त्याचं काय महत्त्व आहे ते देखील समजून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हा जास्तीत जास्त चॅनल लोकांपर्यंत पोहोचवा. कारण अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ ह्या चॅनलवर मी पोस्ट करणार आहे. धन्यवाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.